नमस्कार विद्यार्थ्यांनो. सध्याला बेसिक ऑफ मॅथ्स गणिताचे पायाभूत नियम अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आजच्या तासामध्ये आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक बघायचा आहे. इयत्ता 10वीच्या दृष्टीने सध्याला आपण जो कोर्स घेतोय बेसिक ऑफ मॅथ्सचा तो अत्यंत उपयुक्त आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त आहे. आपण वारंवार सांगितलं आहे. संपण्याच्या मार्गावर आहे. शेवटचे 1-2 टॉपिक बाकी आहेत. त्यातला एक टॉपिक आता आपण घेणार आहोत, ज्याचं नाव आहे वर्ग आणि वर्गमूळ, स्क्वेअर्स अँड स्क्वेअर्स रूट. वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिकला आजपासून आपण सुरुवात करतोय. वर्ग आणि वर्गमूळ. मग सर्वात अगोदर आपण बघूया वर्ग, स्क्वेअर्स. कोणत्याही संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा मोजून दोनदा गुणाकार. एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा दोनदा गुणाकार. व्याख्या सांगू. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा वर्ग होय. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. ही झाली वर्गाची व्याख्या. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा वर्ग होय. ही झाली व्याख्या. व्याख्याच लिहून घेतो आपण. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा वर्ग होय. एखादं उदाहरण घेऊ. संख्या मी घेतो आहे ए. ला ए ने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजेच एचा वर्ग. मग ए ला ए ने गुणाकार, जसं पी गुणिले पी पी वर्ग, एक्स गुणिले एक्स वर्ग, तसं ए गुणिले ए ए वर्ग. बघा, ए ला ए ने गुणलं, ए गुणिले ए एचा वर्ग, ए वर्ग. प्रत्येक ठिकाणी वर्ग तयार करायचा असेल तर संख्येला त्याच संख्येने गुणायचं
जो काही गुणाकार येईल त्याला वर्ग म्हणायचं. एला ए ने गुणा, ए गुणिले ए वर्ग. 5ला 5ने गुणा, 5 गुणिले 5, 5 5 25, 5चा वर्ग 25. अशा पद्धतीने वर्ग तयार होतात. एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणले असता येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. एला ए ने गुणले असता ए गुणिले ए वर्ग, एचा वर्ग. मग घातांक मागे बघितलं आपण, त्याला नसून ए पायथ्याशी ए पाय आहे, 2 माथ्याशी 2 घात आहे. प्रत्येक ठिकाणी आपण वर्ग लिहिताना असंच लिहिणार, पाया पायथ्याशी लिहिणार आणि माथ्याशी 2 लिहिणार, घातामध्ये 2 लिहिणार. घातामध्ये 2 असेल तर मग आपण त्याला वर्ग बोलायचं. एचा दुसरा घात ए वर्ग, 3चा दुसरा घात 3चा वर्ग, 5चा दुसरा घात 5चा वर्ग, 10चा दुसरा घात 10चा वर्ग. असं घातामध्ये 2 आला ना घातांक रूपी संख्येमध्ये की मग ती वर्गावाली संख्या. 5च्या घातात 2, 5चा वर्ग. 9च्या घातात 2, 9चा वर्ग. एच्या घातात 2, एचा वर्ग. असं. आता याच्यानंतर फळ्यावर आपण 3 भागात विभाजन करून एक सारणी तयार करूया आणि त्या सारणीच्या माध्यमातून संख्यांचे वर्ग कसे तयार होतात ते आपण तुम्हाला इथे दाखवूया. आता मी इथे घेणार आहे संख्या. इथे ज्या संख्या घेईल ना मी, त्या संख्याच आपल्याला मिळवून देणार आहे वर्गमूळ. इथे मी संख्या घेईल, त्या संख्याच आपल्याला वर्गमूळ मिळवून देतील. तयार होणारे वर्ग आणि इथे मिळणारे इष्ट वर्ग. या संख्या आपल्याला वर्गमूळ मिळवून देतील. इथे वर्ग तयार कसे होतात ते सांगितलं जाईल आणि इथे आपले मिळणारे इष्ट वर्ग. मग संख्यांमध्ये समजा मी संख्या इथे घेतली ए. संख्यांमध्ये मी संख्या इथे घेतली ए. वर्ग तयार करताना काय करावं लागतं सांगितलं ना. एचा वर्ग तयार करायचा असेल तर एचा 2दा गुणाकार करावा लागेल. एचा वर्ग करायचा असेल तर मला एला गुणावं लागेल एने. एचा वर्ग करायचा मग एला एने गुणा करा गुणाकार. ए गुणिले ए वर्ग. ए ही संख्या घेतली, वर्ग तयार करताना तिचा 2दा गुणाकार करावा लागतो. एला एने गुणला आणि जो काही गुणाकार मिळेल तो मिळणारा इष्ट वर्ग असेल आणि मग तो वर्ग ए गुणिले ए वर्ग. बस याच पद्धतीने आता आपण फळ्यावर जितके शक्य होतील तितके वर्ग तयार करणार आहोत. पहिली संख्या घेऊया 1. एकाचा वर्ग तयार करायचा आहे. वर्ग तयार करायचा म्हणजे त्या संख्येचा मोजून 2दा गुणाकार करायचा. एकाचा वर्ग म्हणजे एकाचा 2 वेळेस गुणाकार. एकाला एकानेच गुणा. 1 गुणिले 1. एकाचा पाडा एकापर्यंत बोला. 1 1 1. एकाचा वर्ग 1. एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2दा गुणाकार. संख्या घेतली 1. एकाचा वर्ग म्हणजे एकाचा 2 वेळेस गुणाकार. एकाला एकाने गुणा. 1 1 1. याचप्रमाणे पुढची संख्या घेऊ आपण 2.
मला 2चा वर्ग तयार करायचा आहे. वर्ग म्हणजे त्या संख्येचा मोजून 2दा गुणाकार. 2चा वर्ग म्हणजे 2चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 2ने 2ला गुणा. 2 2 4. 2चा वर्ग 4. 2 2 4. 2चा वर्ग 4. याचप्रमाणे मी संख्या घेतली 3. 3चा वर्ग तयार करायचा आहे. वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2दा गुणाकार. 3चा वर्ग म्हणजे 3चा 2 वेळेस गुणाकार. 3ला 3नेच गुणा. 3 त्रिक 9. 3चा वर्ग 9. पुढची संख्या घेतली 4. वर्ग म्हणजे संख्येचा 2दा गुणाकार. 4चा वर्ग म्हणजे 4चा 2 वेळेस गुणाकार. 4ला 4नेच गुणा. 4 चोक 16. 4चा वर्ग 16. 4 चोक 16. संख्या मी घेतली 5. 5चा वर्ग तयार करायचा आहे. वर्ग करायचा म्हणजे त्या संख्येचा 2दा गुणाकार. 5चा वर्ग म्हणजे 5चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 5ने 5लाच गुणा. 5 5 25. 5 5 25. 5चा वर्ग 25. याचप्रमाणे आपण सगळे वर्ग तयार करू शकतो. 5प्रमाणे आता मी घेतोय 6. संख्या बदलत राहील. वर्ग तयार करण्याची पद्धत मात्र एकसारखी आहे. वर्ग करायचा म्हणजे त्या संख्येचा 2दा गुणाकार करायचा. 6चा वर्ग करायचा आहे. मग 6चा मोजून 2 वेळेस गुणाकार करा. 6ला 6ने गुणा. 6 6 36. 6चा वर्ग 36. याचप्रमाणे आपण वर्ग तयार करणार आहोत. आता मी संख्या घेतो आहे 7. 7चा वर्ग म्हणजे 7चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 7ने 7लाच गुणा. 7 7 49. 7 7 49. आता मी संख्या घेतो आहे 8. वर्ग करायचा आहे 8चा. 8चा वर्ग म्हणजे 8चा 2दा गुणाकार. 8ने 8लाच गुणा. 8 8 64. 8चा वर्ग 64. मी संख्या घेतो आहे 9. 9चा वर्ग म्हणजेच 9चा मोजून 2दा गुणाकार. 9ने 9लाच गुणा. 9 9 81. 9चा वर्ग 81. आता मी संख्या घेतो आहे 10. वर्ग तयार करायचा आहे 10चा. 10चा वर्ग म्हणजे 10चा मोजून 2दा गुणाकार. 10ने 10लाच गुणा. 10 10 100. 10चा वर्ग 100. येतं का लक्षामध्ये? बघा बरं कसे वर्ग तयार केलेले. संख्या 1 घेतली. 1चा वर्ग म्हणजे 1चा 2दा गुणाकार. 1 गुणिले 1 1 1 1. 2चा वर्ग 2 गुणिले 2 2 4. 3चा वर्ग 3 गुणिले 3 3 त्रिक 9. 4चा वर्ग 4 गुणिले 4 4 चौक 16. 5चा वर्ग 5 गुणिले 5 5 5 25. 9चा वर्ग 9 गुणिले 9 9 9 81. याप्रमाणे
आणि ह्या सारणीचं वाचन कसं करायचं ते आपण बघूया. आधी संख्या बोलायची, संख्या वर्गमूळ आहे, आणि मग इष्ट वर्ग बोलायचा. असं एकाचा वर्ग एक, दोनाचा वर्ग चार, तीनाचा वर्ग 9, चाराचा वर्ग 16, पाचाचा वर्ग 25, सहाचा वर्ग 36, साताचा वर्ग 49, आठाचा वर्ग 64, नवाचा वर्ग 81, दहाचा वर्ग 100. असं वाचन करा. किंवा याच्या थोडंसं उलट, याच्या थोडंसं विरुद्ध असं वाचन करा. आधी वर्ग बोला, मग वर्गमूळ. कसं? एकाचं वर्गमूळ 1, चाराचं वर्गमूळ 2, नवाचं वर्गमूळ 3, 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5, 36चं वर्गमूळ 6, 49चं वर्गमूळ 7, 81चं वर्गमूळ 9, 100चं वर्गमूळ 10. याप्रमाणे. आता 1 ते 10 पर्यंतचे वर्ग आपण फळ्यावर कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे. याचप्रमाणे आता आपल्याला 11 ते 20 आणि नंतर 21 ते 30 पर्यंतचे वर्ग तयार करायचे आहेत. हे कसे तयार केले लक्षात आलं ना? मग आता याचा आपण एक फोटो काढणार आहोत. याचा एक फोटो काढून मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे. तो फोटो बघून तुम्ही हे कशा पद्धतीने जसं मी लिहिलंय ना आपल्या फळ्यावर, सेम तसंच आपल्या क्लासच्या वहीमध्ये लिहून काढायचं. 10 पर्यंतचे हे जे वर्ग आहेत, हे वर्ग आपण समजावून सांगितले. हे वर्ग आपल्या क्लासच्या वेळी तुम्ही व्यवस्थितपणे लिहून काढायचे. फोटो काढून झालाय. आता तो फोटो मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवून देईल. ठीक आहे? आणि आता याचप्रमाणे आपण वर्ग तयार करणार आहोत 11 ते 20 आणि नंतर 21 ते 30. चल आता संख्या घेतोय आपण 11. वर्ग म्हणजे संख्येचा 2दा गुणाकार. 11चा वर्ग म्हणजे 11ला 11ने गुणा. पाडेपाठ पाहिजे. 11ने अगोदर एककच्या एकाला गुणा, मग दशकच्या एकाला. 11ने आधी एककच्या एकाला गुणूया आपण. 11 एक 11, 11 शी 1, हातचा आला 1, दशकला गुणू. 11 एक 11, 11ने हातचा 1, 12, 121. 11चा वर्ग 121. असंच पुढचं पण 12. 12चा वर्ग. 12चा वर्ग म्हणजे 12चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 12 गुणिले 12. 12ने 12ला गुणा. काय करायचं? 12चा पाढा बोलायचा. 12ने आधी एककच्या 2 आला, मग दशकच्या एकाला गुणायचं. 12ने एककच्या 2 आला गुणा. 12 दुणे 24, 24 शी 4, हातचे आले 2, हातचे लक्षात ठेवा. 12ने दशकच्या एकाला गुणा. 12 एक 12, 12 मध्ये हातचे 2 मिळून 14. 12चा वर्ग 144. 13चा वर्ग म्हणजेच 13चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 13ने 13ला गुणा. 13ने आधी एककच्या 3ला गुणा, मग दशकच्या एकाला पाडेपाठ पाहिजे. 13 त्रिक 39, 39 शी 9, हातचे आले 6, दशकला गुणा. 13 एक 13,
तेरा आणि आजचे 3, 33 39 आजचे 3 होते, 13 1 13, 13 मध्ये आजचे 3 मिळवले तर 16 होतील ना. 13चा वर्ग 169, 14. 14चा वर्ग म्हणजे 14चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 14ने 14ला गुणा, वर्ग करायचा म्हणजे 2दा गुणायचं. 14चा वर्ग आहे ना, 14ला 14ने गुणा, 14चा पाडा बोला, 14ने आधी एककच्या 4ला गुणा, मग दशकच्या 1ला. 14ने 4ला गुणा, 14 चोक 56, 56 शी 6, हातचे आले 5, दशकला. 14 1 14, 14 मध्ये आजचे 5 मिळवा, 19. 14चा वर्ग 196, 15चा वर्ग. 15चा वर्ग म्हणजे 15चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 15ने 15ला गुणा, 15ने अगोदर एककच्या 5ला गुणा, मग दशकच्या 1ला. 15ने एककच्या 5ला गुणा, 15 5 75, 75 शी 5, हातचे आले 7, दशकला. 15 1 15, 15 मध्ये आजचे 7 मिळव, 15 आणि 7 22. 15चा वर्ग 225. असे सगळे वर्ग तयार करायचे. 16चा वर्ग, 16चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 16ने 16ला गुणा, 16ने आधी एककच्या 6ला गुणा, मग दशकच्या 1ला. 16 6 96, 96 शी 6, हातचे आले 9, 16 1 16, 16 मध्ये आजचे 9 मिळव, 25. 16चा वर्ग 256, 17. सगळ्या संख्यांचे वर्ग असेच तयार करायचे असतात. एकदा आयडिया लक्षात आली ना, गुणाकार करून आपण सहज वर्ग तयार करू शकतो. 17चा वर्ग करायचा आहे ना, मग 17ला 17ने गुणा, 17ने आधी एककला गुणा, 17ने एककच्या 7ला गुणा, मग नंतर दशकच्या 1ला. 17ने 7ला गुणा, 17 7 19 असेल, 119. 119 शी 9, हातच्या आले 11, 17 1 17, 17 मध्ये आजच्या 11 मिळवा, 28. 17चा वर्ग 289. 18चा वर्ग, 18चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 18ने 18ला गुणा, आधी एकक मग दशक, 18ने आधी एककच्या 8ला गुणा, 18 8 44, 144, 144 शी 4, हातचे आले 14, दशकला गुणा. 18 1 18, 18 मध्ये आजचे 14 मिळवा, 18 आणि 14 32. 18चा वर्ग 324. 19चा वर्ग म्हणजे 19चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 19ला 19ने गुणा, 19ने आधी एककच्या 9ला गुणा, 19 9 71 असेल, 171. 171 शी 1, हातचे आले 17, दशकला गुणा. 19 1 19, 19 मध्ये 17 मिळवा, 19 आणि 17 36. 19चा वर्ग 361. 20चा वर्ग म्हणजे 20चा मोजून 2 वेळेस गुणाकार. 20ने 20ला गुणा, 20 गुणिले 20, आधी एककला मग दशकला, 20 0 0, दशकला. 20 दुने 40, 20चा वर्ग 400. वाचन तर तुम्हाला माहितीच आहे, सारणीचं कसं करायचं. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग
144, 13चा वर्ग 169, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400. असं किंवा मग थोडंसं उलट करून पण बोलते. आधी वर्ग मग वर्ग. 121चे वर्गमूळ 11, 144चे वर्गमूळ 12, 169चे वर्गमूळ 13, 196चे वर्गमूळ 14, 324चे वर्गमूळ 18, 361चे वर्गमूळ 19, 400चे वर्गमूळ 20. येतं लक्षात. मग परत एकदा याचा पण फोटो काढतो आणि मी तुम्हाला तो व्हॉट्सअपला पाठवतो. मग आता याचा आपण एक फोटो काढून घेऊया आणि व्हॉट्सअपवर तो पण तुम्हाला पाठवूया. म्हणजे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग, 11 ते 20 पर्यंतचे वर्ग. याप्रमाणे मी तुम्हाला हे 2 फोटो पाठवणार. आता मागच्या वेळेला 1 ते 10 पर्यंत जे लिहिले त्यात व्याख्या पण लिहिली ना, तर डबल नाही लिहायची, ही सारणीच कंटिन्यू करायची. 10 पर्यंत तुम्ही लिहिलेले असतील ना, त्याच्या खाली 11, 11 ते 20 लक्षात. म्हणजे ही सारणी कंटिन्यू करायची. मागचे 10 पर्यंत तुम्ही लिहिलेले असतीलच, त्याच्या खाली लगेच 11, 12, 13 असं आलं लक्षामध्ये. आता बघा 1 ते 10 पर्यंतच्या वर्गांचा पण फोटो काढला आणि आता 11 ते 20 पर्यंतच्या वर्गांचा पण फोटो काढला आणि तो फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देईल. मग तुम्ही तो व्यवस्थितपणे लिहून घ्यायचा. आलं लक्षात. आता याचप्रमाणे आपण 21 ते 30 पर्यंतचे वर्ग बघणार आहे. 21 ते 30 पर्यंतचे. एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा दोनदा गुणाकार. 21चा वर्ग म्हणजे 21चा दोनदा गुणाकार. 22चा वर्ग म्हणजे 22चा दोनदा गुणाकार. 23चा वर्ग म्हणजे 23चा दोनदा गुणाकार. 24चा वर्ग म्हणजे 24चा दोनदा गुणाकार. 25चा वर्ग म्हणजे 25चा दोनदा गुणाकार. प्रत्येक संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा दोनदा गुणाकार. मग तो 26 असो, 27 असो, 28 असो, 29 असो किंवा 30 असो. वर्ग करायचा म्हणजे त्या संख्येचा मोजून दोनदा गुणाकार करायचा. आणि आता थोड्या पूर्वी सांगितले त्याचप्रमाणे गुणाकार करून व्यवस्थित वर्ग तयार करायचे. 21चा वर्ग 21ने 21ला गुणा, 21ने आधी एककला गुणा मग दशकला. 21 एका 21, 21 1 हातच्याले 2 दशकला. 21 दुने 42, 42 मध्ये 2 मिळवा 44. 21चा वर्ग 441. तसंच 22चा, 22ने 22ला गुणा. पाडेपाठ पाहिजेत फक्त. 22ने आधी एककच्या गुणाला मग दशकच्या गुणाला. 22 दुने 44, 44 4 हातचे आले 4 दशकला. 22 दुने 44, 44 मध्ये 4 मिळवा 48. 22चा वर्ग 484. 23चा वर्ग 23ला 23ने गुणा. 23ने आधी एककला गुणा. 23 त्रिक 69, 69 9 हातच्या आले 6 दशकला गुणा. 23 दुने 46, 46 मध्ये 6 मिळवा. 46 आणि 6 52. 23चा वर्ग 529. तसंच 24चा वर्ग 24ने 24ला गुणा. आधी एकक मग दशक. 24 चौक 96, 96 6 हातच्या आले 9.
24 दुने 48, 48 मध्ये 9 मिळवा 57, 24चा वर्ग 576, सगळे वर्ग असे. 25चा वर्ग, 25ला 25 ने गुणा, आधी एककला 25 हा 5, 125 शी 5, हातचे आले 12, 25 दुने 50, 50 आणि 12 62. कळतं कशा पद्धतीने करतोय गुणाकार. आणि एखाद्या विद्यार्थ्याला नसेल जमत डायरेक्ट गुणाकार, तो उभ्या मांडणीने करा. सुरुवातीला आपण पूर्णांकांचे गुणाकार शिकवले ना त्याप्रमाणे. 26ला 26 ने नाही गुणता येत सर, उभ्या मांडणीने गुणा. 26 गुणिले 26, आधी एककच्या 6 ने गुणन झालं. एककच्या 6 ने गुणन झालं की मग एकक खाली फुली दशककडे वाटतात, दशकच्या 2 ने गुणा आणि मग त्यांची व्यवस्थित बेरीज. आठवत ना पूर्णांकांचा गुणाकार सुरुवातीला शिकवलेला त्याप्रमाणे करा. झालं. मग जसं 25चा वर्ग 625, तसं 26चा वर्ग 676, 27चा वर्ग 729, 28चा वर्ग 784, 29चा वर्ग 843, 30चा वर्ग 900. वाचन तर तुम्हाला माहितीच आहे. 21चा वर्ग 441, 22चा वर्ग 484, 30चा वर्ग 900. उलट पण वाचन करता येईल. 441चं वर्गमूळ 21, 484चं वर्गमूळ 22, 900चं वर्गमूळ 30. येतं लक्षामध्ये. मग याप्रमाणे आपण व्यवस्थितपणे वर्ग तयार केले. मग जसं 1 ते 10 पर्यंतच्या वर्गांचा फोटो, 11 ते 20 पर्यंतच्या वर्गांचा फोटो, तसं 21 ते 30 पर्यंतच्या वर्गांचा पण एक फोटो आपण काढून घेऊया. आणि तो फोटो तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवूया. म्हणजे मग आता 1 ते 10, 11 ते 20 आणि 21 ते 30 पर्यंतचे वर्ग, त्यांचे फोटो तुमच्याकडे असतील. मग आता याच्यानंतर तुम्ही आपल्या क्लासच्या वहीमध्ये लिखाण करत असताना एकच सारणी तयार करायची. त्या सारणीत आधी 1 ते 10 ते झाले की मग त्याच्यानंतर त्याच्या खाली 11 ते 20 ते झाले की त्याच्यानंतर त्याच्या खाली 21 ते 30. आणि अशा आपल्या क्लासच्या वहीमध्ये तुम्हाला किमान कमीत कमी 50 पर्यंतचे वर्ग लिहून काढायचे. 50. लक्ष येतं ना पुढचे वर्ग कसे लिहायचे. 30 झाला, 50 पर्यंतचे लिहायचे आहेत आपल्या वहीमध्ये. मग 30च्या खाली तुम्ही काय लिहिणार, 31. इथे काय लिहिणार, 31 गुणिले 31. सर गुणाकार डायरेक्ट नाही जमत, कच्च्या कामात मागच्या पानावर कुठेतरी गुणाकार करा. 31ला 31 ने गुणा, 31चा वर्ग 961, 961. त्याच्या खाली 32, इथे 32 गुणिले 32, 32 ने 32ला गुणा, 32चा वर्ग 1024. इथे लिहा 33, 33 गुणिले 33, 33चा वर्ग 1089, 1089, 1089. इथे इथे 34, 34 गुणिले 34, 34चा वर्ग 1156, 1156. इथे इथे 35, 35 गुणिले 35, 35चा वर्ग 1225. इकडे 1225. आणि असं मग 36, 37, 38 खाली खाली लिहत चालायचं. शेवटी 50, 50 गुणिले 50, 50चा वर्ग 2500. इकडे 2500. आलं लक्षात. आणि मग सगळे वर्ग तयार करून झाले की व्यवस्थितपणे त्याचा फोटो काढायचा सगळ्या वर्गांचा. पण फळ्यावर तर मी 30 पर्यंतचेच दिलेले आहेत ना. तुम्हाला होमवर्कमध्ये मी 50 पर्यंतचे वर्ग करायला लावलेले आहेत. 31चा 961, 32चा 1024, 33चा 1049, 34चा 1156, 35चा 1225, 36चा 1296. याप्रमाणे 50चा 2500 असे वर्ग तयार करणार तुम्ही. मग ते वर्ग तयार केल्यानंतर त्याचा फोटो काढा आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर मला पाठवून द्या. आलं लक्षामध्ये. काय करायचं आहे तुम्हाला, याप्रमाणे सारणी तयार करायची आणि या सारणीत 50 पर्यंतचे वर्ग सगळ्यांनी तयार करायचे, टाळाटाळ न करता.
जिथे गुणाकार जमत नाही ना हे कच्च्या कामात करायचे आणि व्यवस्थितपणे मेन आणि वर्ग इथे लिहायचे 50 पर्यंत. ठीक आहे. आणि फोटो काढून ते व्हॉट्सअपला मला पाठवायचे. वर्ग कसा तयार करायचा ते आता आपलं शिकवून झालेलं आहे. बरोबर. मग आता वर्गानंतर पुढचा भाग आहे वर्गमूळ. आता आपल्याला वर्गमूळ कसं मिळवायचं ते बघायचंय. पण 441चं वर्गमूळ 21 आहे. 484चं वर्गमूळ 22 आहे. 529चं वर्गमूळ 23 आहे. 729चं वर्गमूळ 27 आहे. 900चं वर्गमूळ 30 आहे. तर मग हे वर्गमूळ कसे मिळतात ते आपल्याला आता बघायचं आहे. म्हणजे आता आपला पुढचा जो टॉपिक असेल ना तो वर्गमूळ काढणे. वर्ग कसे तयार करावे ते बघितलं आपण. आता वर्गमूळ कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. संख्येचं वर्गमूळ काढण्याच्या दोन पद्धती आहेत. एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढायचं असेल तर त्यासाठी दोन पद्धती आहेत. पहिली आहे अवयव पद्धती आणि दुसरी आहे भागाकार पद्धती. या दोन्ही पद्धती आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेलो आहे. वर्गमूळ काढण्याच्या एक अवयव पद्धत आहे आणि दुसरी भागाकार पद्धत आहे. तर त्यातली वर्गमूळ काढण्याची पहिली अवयव पद्धत आपण बघणार आहोत. अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे हा प्रकार आपण बघत आहोत. हे पहा, हे जे चिन्ह आहे ना याला वर्गमूळाचं चिन्ह म्हणतात. वर्गमूळाचं वर्गमूळामध्ये चारशे 84 काढायचं आपल्याला. 484 वर्गमूळ. उत्तराला सुरुवात. अवयव पद्धतीने वर्गमूळ काढताना सर्वात अगोदर अशा पद्धतीचं चिन्ह करायचं. एका विशिष्ट समाजामध्ये याला क्रॉस म्हणतात ना. क्रॉस काढायचं. क्रॉस काढला. ज्या संख्येचं वर्गमूळ काढायचंय 484 ती संख्या आतमध्ये लिहून घ्यायची. सर्वात अगोदर एक क्रॉस काढला. अवयव पद्धतीने वर्गमूळ काढताना क्रॉस काढल्यानंतर जिचं वर्गमूळ काढायचं ते आत लिहून घेतली 484. मग आता या संख्येचं वर्गमूळ काढताना 484 एक क्रॉस काढला. त्या क्रॉसच्या आत लिहून घेतला आणि आता या 484चे अवयव पाडा. अवयव कसे पाडायचे सर? अवयव आपण पाडताना संख्या 484 असो किंवा आणखी कोणत्याही संख्येचे अवयव पाडताना 484 असो नाही तर मग दुसरी संख्या आणखी कोणती पण संख्या असू द्या. या संख्यांचे अवयव पाडताना विचार नेहमी कसा करायचा? मूळ संख्यांच्या चढत्या क्रमाने. मूळ संख्यांच्या चढत्या क्रमाने. मूळ संख्यांच्या चढत्या क्रमाने. मूळ संख्या मागे शिकवल्या आहेत ना आपण. ज्या संख्या फक्त त्यांच्या स्वतःच्या पाड्यात येतात, स्वतःशिवाय इतर कोणत्याही पाड्यांमध्ये येत नाहीत, त्यांना मूळ संख्या म्हणतात. मग मूळ संख्यांचा क्रम आठवतो का तुम्हाला?
2 3 5 7 11 13 17 19 23 29 असंख्या. ह्या मूळ संख्यांच्या चढत्या क्रमाने विचार करायचा. पाहिजे तर तुम्हाला मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्यांचा चढता क्रम तो इथे घेऊन देतो. 2 3 5 7 11 13 17 19 असा क्रम आहे. हा मूळ संख्यांचा चढता क्रम आहे. मग 484 असो किंवा आणखी कोणी अवयव पाडताना विचार तुम्ही कसा करायचा? मूळ संख्यांच्या चढत्या क्रमाने. म्हणजे कसा? 484 ला 2 ने भाग जाईल का? विभाज्यतेच्या कसोट्या शिकवले ना आपण मागच्या तासांमध्येच. मग 2 ने 484 ला भाग जाईल का ते बघायचं. जात असेल तर द्यायचा, नसेल जात तर विचार 3चा. 3ने भाग जात नसेल तर 5चा. 5ने जात नसेल तर 7चा. 7ने जात नसेल तर 11चा. कळतं कसा विचार करायचा? 11ने भाग जात नसेल तर 13चा. मूळ संख्यांच्या चढत्या क्रमाने विचार करायचा. सगळ्यात पहिली मूळ संख्या 2. विभाज्यतेच्या कसोट्या आठवा. 2ने कोणत्या संख्यांना भाग जातो? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक असतो त्यांना 2ने भाग जातो. एकक आपल्या उजव्या हाताकडून 1 नंबरचा. 484 मध्ये एकक 4 आहे. एकक स्थानचा अंक 0 2 4 6 8 असेल तर 2ने भाग जातो. एकक स्थानी 4 म्हणजे 2ने भाग जाईल. जिने भाग द्यायचा ती पुढे लिहा. 2ने भाग द्यायचा 2 पुढे लिहा. जिने भाग द्यायचा ती पुढे लिहिली. 2ने भाग द्यायचा 2 पुढे लिहिला आणि जो भागाकार येईल तो खाली लिहा. जे स्थान येईल ते खाली लिहा. चला आता आपण भागाकार खाली लिहू. येणारं स्थान खाली लिहू. डावीकडून विचार करा. तर डाव्या हाताकडून 2च्या पाड्यात 4 येतात का? येतात. कितव्या स्थानी? दुसऱ्या. बे दुने 4 बे दुने 4 बे दुने दुने म्हणजे दुसरं स्थान. स्थान खाली. बे दुने 4 वरती होते 4. 4तून 4 गेले काही शिल्लक नाही. पुढचा अंक घ्या. 4 नंतर पुढचा अंक 8. तसाच विचार करा. 2च्या पाड्यात 8 येतात का? येतात. कितव्या स्थानी? चौथ्या. बे चौक 8 बे चौक 8. 2च्या पाड्यात 8 चौथ्या स्थानी. बे चौक चौथं स्थान. स्थान खाली 8. बे चौक 8 वरती होते 8. 8तून 8 गेले 0 काही शिल्लक नाही. पुढचा अंक घ्या 4. 2च्या पाड्यात 4 येतो का? येतो. कितव्या स्थानी? दुसऱ्या. बे दुने 4 बे दुने दुने म्हणजे दुसरं स्थान. बे दुने 4. कळतं ना कसं केलं आपण? एकक स्थानचा अंक 4 होता. 0 2 4 6 8 असले 2ने भाग जातो. ज्याने भाग द्यायचा पुढे लिहिला. भागाकार खाली. 2च्या पाड्यात 4 दुसऱ्या स्थानी. स्थान खाली. बे दुने दुसरं स्थान 4. बे चौक 8 2च्या पाड्यात 8 चौथ्या स्थानी. चौक चौथं स्थान. बे दुने 4 2च्या पाड्यात 4 दुसऱ्या स्थानी. दुसरं स्थान. स्थान खाली लिहित गेलो. 242. परत इथे पण तसाच विचार. 242 मध्ये एकक स्थानचा अंक काय बघा? 2. एकक स्थानी किती आहे? 2. विभाज्यतेची कसोटी 2साठी काय सांगते? एकक स्थानी 0 2 4 6 8 असतील तर 2ने भाग जातो. एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2ने भाग जाईल. त्या 2ने भाग. आणि डावीकडून विचार करा भाग देताना. आता डाव्या हाताकडून पहिला अंक 2. 2च्या पाड्यात 2 येतो का? येतो. कितव्या स्थानी? पहिल्या. स्थान खाली घ्या. बे एक एक म्हणजे पहिलं स्थान. बे एक बे गेला पूर्ण भाग. बे एक बे. पुढचा अंक 4. 2च्या पाड्यात 4 येतो. येतो. कितव्या स्थानी? दुसऱ्या. बे दुने 4 स्थान खाली घ्या. बे दुने दुसरं स्थान 4 वरती होते 4. 4तून 4 गेले 0. पुढचा अंक 2. 2च्या पाड्यात 2 येतो. येतो. कितव्या स्थानी? पहिले. बे एक बे बे एक बे बे दुने 4 बे एक बे. स्थान खाली लिहित गेलो. 121. आता मात्र एकक स्थानचा अंक 1 आहे.
एकक स्थानी 1 असेल तर 2ने भाग जाणार नाही. 3ने जाईल का? अंकांची बेरीज करा. 1 अधिक 2 3, 3 अधिक 1 4, 3ने पण नाही. 5ने जाईल का? एकक स्थानी 1 असेल, 5ने पण नाही. 7ने नाही. 11ने जाईल का? जाईल. 11चा वर्ग जर तुमचा पाठ असेल, प्रत्येक विद्यार्थ्याचे कमीत कमी जसे 25 पर्यंत पाढे तसं 35 पर्यंत वर्गपाठ पाहिजे. 35 पर्यंत वर्गपाठ पाहिजे. मग जर तुमचे वर्गपाठ झाले तर वर्गपाठ केल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की 121 पूर्ण वर्ग संख्या आहे. कशाचा वर्ग आहे 121? 11चा. 11चा वर्ग 121. एकक स्थानचा 1 होता. 2 आणि 3 आणि 5 आणि 7ने भाग जात नाही, भाग 11ने जाईल. 11चा वर्ग 121 आहे ना, 11ने भाग जाईल. मग जीने भाग द्यायचा पुढे, 11ने भाग द्यायचा, 11 पुढे, भागाकार खाली. डावीकडून विचार. 11च्या पाड्यात 1 येत नाही, 12 येत नाही. 11 1 11, वरती होते 12, 12तून 11 गेला 1, एकावर पुढचा अंक, एकावर 1 11, 11च्या पाड्यात 11 येतात, 11 1 11, स्थान खाली. कळतंय काय लिहिलं ते? डावीकडून विचार. 11च्या पाड्यात 12 येत नाही, 12 पेक्षा लहान 11, स्थान खाली. 11 1 11, 12तून 11 गेला, एकावर 1 11, 11 1 11. आणि हा 11 कशाच्या पाड्यात येतो? 11च्या. 11 1 11. हे वर्गमुळाचं चिन्ह. 484चं वर्गमूळ. बरोबर, वर्गमुळात. 484च्या हे डावीकडे पडलेले आहेत बघा. जे डावीकडे अवयव पडलेले आहेत ते लिहून घेणार. 2 2 वेळा आहे, 11 2 वेळा आहे. लिहिले अवयव. 2 2दा आणि 11 2दा गुणिलेचं चिन्ह देऊन लिहून घ्यायचं. थोड्यापूर्वी काय सांगितलं मी? एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2दा गुणाकार. आता त्याच्या उलटं करा. एखाद्या संख्येचा वर्ग काढताना आपण संख्येचा 2दा गुणाकार करतो. मग एखाद्या संख्येचा वर्गमूळ काढताना आपण काय करायचं? 2 सारख्या संख्यांचा एक गट. 2 सारख्या संख्यांचा एक गट. 2 2दा आला ना, 2चा एक गट. 11 2दा आला ना, 11चा एक गट. 2 सारख्या संख्यांचा एक गट. 2 2दा आला, 2चा एक गट. 11 2दा आला, 11चा एक गट. आणि हे जे वर्गमूळ आहे त्याला करणी पण म्हणतात. करणीच्या बाहेर निघेल गटाचा प्रतिनिधी. कोणता प्रतिनिधी निघेल सर? 2 2दा आला ना, 2 सारख्या संख्यांचा एक गट केला ना, मग पहिला गट कशाचा आहे? 2चा. त्याच्यातून एक प्रतिनिधी निघेल 2 गुणिले. 11 2दा आला ना, मग 11 2दा आला म्हटल्यानंतर 11चा दुसरा गट झाला. मग दुसऱ्या गटाचा प्रतिनिधी कोण निघेल? 11. आणि 11 व 2 यांचा गुणाकार करा. 11 दुने 22. म्हणून 484चं वर्गमूळ 22 आहे. येतं लक्षामध्ये कशा पद्धतीने 484चं वर्गमूळ काढलं? याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्गमूळ काढू शकतात. आणखी एखादं घेऊ पाहिजे आपण. बाराशे 25 वर्गमूळ काढायचं. हा तुम्हाला मोठी संख्या. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे? क्रॉस काढायचा आहे. काढला क्रॉस. ज्या संख्येचं वर्गमूळ काढायचं ती संख्या लिहून घ्यायची आतमध्ये. लिहिली. 1225चं वर्गमूळ काढायचं. 1225 आतमध्ये लिहिलं. संख्या लिहिल्यानंतर डावीकडून विचार करायचा. अवयव पाडायचे 1225चे. क्रॉस काढला. क्रॉसमध्ये संख्या लिहून घेतली आणि अवयव पाडताना मूळ संख्यांच्या चढत्या क्रमाने विचार. पहिला 2चा, मग 3चा, मग 5चा, मग 7चा, याप्रमाणे. मग 1225 मध्ये एकक स्थानचा अंक काय बघा? 5. एकक स्थानचा अंक 5 असेल तर 2ने भाग जाईल का? नाही. 2ने फक्त एकक स्थानी 0 2 4 6 8 असतील तरच भाग जातो. मग एकक स्थानी 5 असेल तर कशाने भाग जातो? आठवा बरं. विभाज्यतेच्या कसोट्या. एकक स्थानी 5 असेल तर 5ने भाग जातो ना. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्यांना 5ने भाग जातो अशी कसोटी आहे ना. मूळ संख्यांमध्ये 5 येतो ना, आणि इथे एकक स्थानचा अंक 5 आहे म्हणजे 5ने भाग जाईल. द्या भाग.
जिने भाग द्यायचा तो पुढे, येणारा भागाकार खाली, स्थान खाली, डावीकडून विचार कर. 5च्या पाड्यात 1 येतो का? नाही. 12 येतो का? नाही. 12 पेक्षा लहान 5च्या पाड्यात, 5च्या पाड्यात 12 पेक्षा लहान येतो 10. 5च्या पाड्यात डावीकडून विचार, 1 येत नाही, 12 येत नाही, 12 पेक्षा लहान 10 येतात. कितव्या स्थानी? दुसऱ्या. 5 दुने स्थान खाली, 5 दुने 10, वरती आहे 12. 12तून 10 वजा करा 2. 5 दुने 10 वरती होते 12, 12तून 10 गेले 2, 2 वर पुढचा अंक ठेवा, 2 वर 2 22. 5च्या पाड्यात 22 येतात का? नाही. 22 पेक्षा लहान 20, कितव्या स्थानी? चौथ्या. 5 चोक 20, आपण खोडणार 22. 22 मधून 20 गेले 2, 2 वर 5 25, 5 5 25. बघा 5च्या पाड्यात 12 येत नाही, 10 येतात. 5 दुने 10, 12तून 10 गेले 2, 2 वर 2 22, 5 चोक 20, 22 मधून 20 गेले 2, 2 वर 5 25, 5 5 25. परत एकक स्थानचा अंक काय? पटकन बघा 5. एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, 5ने भाग जातो. डावीकडून विचार करा, 5च्या पाड्यात 2 येईल का? नाही. 24 येतील का? नाही. 24 पेक्षा लहान 5च्या पाड्यात 20. 5ने भाग द्यायचा, 5 पुढे, ज्याने भाग द्यायचा तो पुढे, भागाकार खाली. 5च्या पाड्यात 2 किंवा 24 येत नाही, 24 पेक्षा लहान 20. 5 चोक 20, चोक म्हणजे चौथं स्थान खाली. 5 चोक 20, आपण खोडणार 24. 24 मधून 20 गेले 4, बारीक अक्षर. 4 वर पुढचा अंक, 4 वर 5 45, 5 9 45. आणि इथं तुम्हाला माहितीच आहे ना, 49 कशाच्या पाड्यात येतात? 7च्या. 7 7 49. 7च्या पाड्यात 49 कितव्या स्थानी येतात? 7व्या स्थान खाली. आणि 7च्या पाड्यात 7 कितव्या स्थानी येतात? पहिल्या. मग 1225चं वर्गमूळ काढताना वर्गमूळाचं चिन्ह करा, त्याच्या अवयव हे डावीकडे आलेले ते लिहून घ्या. 5 दोनदा आला आहे, गुणिलेचं चिन्ह लिहून द्यायचं. 7 दोनदा आलेला आहे. मग एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येचा दोनदा गुणाकार. वर्गमूळ करताना 2 सारख्या संख्यांचा एक गट, 2 सारख्या संख्यांचा एक गट. 5 दोनदा आला ना, 5चा एक गट. 7 दोनदा आला ना, 7चा एक गट. मग करणीच्या बाहेर निघेल गटाचा प्रतिनिधी. इथे नाही का 2चा गट होता, 1 2 निघाला. 11चा गट होता, 1 11 निघाला. तसं इथे 5चा गट आहे, 1 5 निघेल. गुणिले 7चा गट आहे, 1 7 निघेल. 5ने 7ला गुणा, 5 7 35. 1225चं वर्गमूळ 35. येतं लक्षामध्ये. अवयव पद्धतीने वर्गमूळ याप्रमाणे काढले जातात. होमवर्क दिला जाईल, त्या होमवर्कची जी उदाहरणं आहेत वर्गमूळ तुम्ही व्यवस्थितपणे काढायचे आहेत. होमवर्कमध्ये ही जी 2 उदाहरणं आहेत ही व्यवस्थितपणे सोडून काढायची आहेत. आता याचा पण एक फोटो काढून मी तुम्हाला पाठवणार आहे. आपल्या लक्षामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं व्यवस्थित लिहून घ्यायची. त्यानंतर ही होमवर्कची 2 उदाहरणं व्यवस्थितपणे सोडून काढायची. आहे लक्षात. 1296चे अवयव काढायचे व्यवस्थित, वर्गमूळामध्ये घ्यायचे. 2 सारख्या संख्यांचा एक गट. याप्रमाणे 1296चं वर्गमूळ 26 येईल, 26. आणि 625चं वर्गमूळ ते पण तुम्ही व्यवस्थितपणे काढायचं. आहे लक्षात. 25चा वर्ग आहे ना 625, याचं 25 येईल आणि याचं 36 येईल, 36. आहे लक्षात. हे 36चं वर्गमूळ येईल आणि हे 25चं. ठीक आहे. व्यवस्थितपणे उदाहरणं लिहून घ्यायचे, होमवर्कची उदाहरणं सोडून काढायचे, फोटो काढून व्हॉट्सअपला मला टाकायचे. पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या तासात बघूया. वर्गमूळ काढण्याची एकूण 2 पद्धती आहेत, त्यातली अवयव पद्धत आपली झाली. दुसरी पद्धत आपण पुढच्या तासामध्ये शिकूया वेळोवेळी. मग परत एकदा, आता पुढचा टॉपिक आपला उद्या होणार आहे. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या आणि होमवर्क मला फोटो काढून पाठवून द्या. नमस्कार.